मुंबईचं जर आपण उलगडून बघायचं ठरवलं तर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे एकत्र येतील, ठाकरे बंधू देखील एकत्र येतील. एकमेकांवर फार प्रेम आहे म्हणून कोणी एकत्र येत आहे का? तर नाही. हा रोकडा व्यवहारवाद आहे. प्रत्येकाला मोठं तरी व्हायचं आहे किंवा अस्तित्व जपायचं आहे. त्यामुळे इथे दोघंही जण एकत्र येतील याबाबत आत्ता आज बोलताना मला तरी कोणती शंका वाटत नाही. साधारणतः असं म्हणायचं की शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजपनी महाराष्ट्र पाहिला, मुंबईतलं नक्कीच पाहिजे. दिल्लीने सांगितलेलं आहे की युती करा, एकनाथ शिंदे यांना दूर ठेवू नका. कारण दिल्लीचे जे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व देणारे चेहरे आहेत त्यांना शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे हे दाखवायचं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 600 मतंही निर्णय फिरवू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतु परंतु न ठेवता झालं गेलं मातीला मिळालं असं समजून भावाचं स्वागत केलं आहे. गुरुदास कामत हे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या काळात 60 वॉर्डामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं. कामत आता नाही. वर्षा गायकवाड अध्यक्ष आहे. वर्षा गायकवाड आक्रमक आहेत, प्रश्न मांडतात, धारावीच्या योजनेला विरोध करतात. फक्त वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे मुंबईतले नेते यांचं परस्परांची पटत नाही. काय झालेलं आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ता दिसायला लागली आहे. त्या सत्तेचे आम्ही भोई झालो, लोकसभेत झालो, विधानसभेत झालो. महापालिकेत आम्ही भोईच होऊ की आम्ही नगरसेवक होऊ, यासाठी जर बंडखोरी झाली तर भारतीय जनता पक्षाला ते मोठं आव्हान ठरेल. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. देशामध्ये शहरीकरणाचा किंवा नागरीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढतोय आणि या सगळ्यात किंवा देशातील कुठल्याही इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा जो नागरीकरणाचा वेग आहे तो प्रचंड आहे. राज्यात सध्या स्थितीला साधारण 52 ते 55% नागरीकरण झालेलं आहे असं सांगण्यात येतं. आणि या सगळ्या नागरीकरणाच्या केंद्रस्थानी ज्या संस्था असतात त्या म्हणजे महानगरपालिका. आणि याच महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. त्यानुसार येत्या 15 जानेवारीला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर केले जातील. आणि आपल्या सगळ्यांसाठी या सगळ्या महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या महानगरपालिका आहेत त्या म्हणजे MMR रिजनमधल्या सर्व महानगरपालिका आणि त्यासोबतच सगळ्यांची नजर लागलेली मुंबई महानगरपालिका. याच महानगरपालिकेच्या राजकारणाबद्दल, तिथे सुरू असलेल्या एकंदरीत युती आघाड्यांच्या राजकारणाबद्दल सगळ्याबद्दल चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत पुढारी समूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नाणेवडेकर मॅडम. मॅम, स्वागत आहे आपलं. नमस्कार. मी जसं म्हटलं की आपल्याला MMR रिजनमधल्या महापालिकांची चर्चा करायची आहे, तर सुरुवातीला या सगळ्या रिजनबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की नक्की हा MMR रिजन काय आणि तो नागरीकरणाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा एवढा महत्त्वाचा काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एकतर महाराष्ट्राला खूप मोठ्या आर्थिक महासत्ता होणाऱ्या भारताला मोठं बळ द्यायचं आहे, ज्याला इंग्रजीत फिलिप म्हणतात. तो फिलिप कुठून मिळतोय तर तो अर्थातच मुंबई, ठाणं, नवी मुंबई आणि थोड्याफार प्रमाणात नाशिक, पुणे, जे गोल्डन ट्रँगल साधारण समजलं जातं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो अर्थातच MMR या रिजननी ज्याप्रमाणे आपण सांगितलं तिथे ओळखला जातो. मुंबई महानगरपालिकेची जी होणारी निवडणूक आहे ती महाभारत आहे. त्यात मानवी भावना आहेत, भावाभावांचं एक येणं आहे, युती आहे, हिंदुत्व आहे, त्याबद्दल आपण बोलूच. पण त्याच्या आधी हा जो सगळा महाराष्ट्राच्या अर्थकारणाला आधार असलेला भाग आहे त्या भागामध्ये कित्येक वर्षांनी एकत्र निवडणुका होत आहेत. 7 वर्ष कुठेही निवडणुका झाल्या नव्हत्या. लोकांना आपलं सरकार गावामध्ये जे असतं म्हणजे महानगरामध्ये ते देता आलेलं नव्हतं. कदाचित जी झेनझी जनरेशन आहे त्या जनरेशनला 7 वर्ष निवडणुका झाल्या नसल्यामुळे महानगरपालिकेत नगरसेवक निवडून येतात आणि मुंबईचं महापौरपद, ठाण्याचं महापौरपद हे महत्त्वाचं असतं याची कल्पनाच नाही आहे. प्रशासकांचं राज्य होतं इथे. या 7 वर्षामध्ये वेगवेगळी पॉलिटिकल कॉम्बिनेशन्स पण महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. त्यामुळे या संपूर्ण MMR रिजनला सोन्याची अंडी देणारा कोंबडी म्हणून पाहायची जी सवय होती ती राज्यकर्त्यांमध्ये वाढली होती. आता घाई झाल्यामुळे ही सोन्याची अंड देणारी कोंबडी कापून खायची जी सवय लागलेली होती ती पण एक मोठी लॉबी
बिल्डर आणि राजकारणी या नेक्ससमुळे या भागात राज्यकर्त्यांच्या धोरणावर अर्थातच प्रभाव घालत होती आणि इनफॅक्ट काही काही ठिकाणी तर बिल्डरचे पार्टनर झालेले नगरसेवकच लोकप्रतिनिधी झाले होते. त्यामुळे ह्या सगळ्या भागात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. पण फार नकारात्मक होऊन चालत नसतं. त्या नकारात्मकतेला सकारात्मक कसं करता येईल याच्याकडे नागरिकांनी भर देणारे राज्यकर्ते निवडून द्यायचे असतात. त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. पूर्वी फक्त मुंबई हाच आर्थिक शक्तीचा भाग होता. आता ज्या मराठी माणसाचं विस्थापन झालं असं शिवसेना सातत्याने म्हणत असते, तो कुठेतरी वसई विरारला जाऊन राहिलाय, तो कुठेतरी कल्याण डोंबिवलीला जाऊन राहिलाय, तो कुठेतरी ठाण्याच्या आतल्या भागात आहे. आणि मुंबईमध्ये सध्या जे पायाभूत सुविधांचं जाळं तयार होत आहे ते थोडंसं उच्च मध्यमवर्गीयांसाठी आहे. खिशात पैसे असलेले लोक मेट्रोनी जाऊ शकणार आहेत, सी लिंकने जाऊ शकणार आहेत. पण श्रीमंत लोक जर या भारी साधनांनी, महाग साधनांनी जाऊ लागले तर लोकल जी गरिबांची आहे, 10 रुपयात अंधेरीपासून चर्चगेटला म्हणजे जवळपास 25 किलोमीटरचं अंतर, देशात कुठेच अशी व्यवस्था नाही. त्यामुळे या व्यवस्थेवरचा श्रीमंतांचा ताण कमी झाला तर गरिबांचं जगणं पण मुंबईत थोडंफार सुरळीत होण्याची शक्यता आहे. मग हे जो मुंबईतला चाकरमाना किंवा मराठी किंवा भूमिपुत्र वसई विरार कल्याण डोंबिवली ठाणं नवी मुंबई इथे गेलाय, त्याचं देखील राज्याच्या राजकारणावर, राज्याच्या समाजकारणावर जे काय प्रभुत्व आहे ते या निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे. आता अख्खी मुंबईच फार श्रीमंत आहे. जागांचे भाव गगनाला भिडणारे आहेत. आपण सतत ऐकतो पहिली मुंबई म्हणजे सध्याची मुंबई महानगरपालिका, मग दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, आता वाढवण जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बंदर होणार आहे ती चौथी मुंबई. असं म्हणजे सरकारला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रगती नेता न आल्यामुळे त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कुठे लोक काम करू शकत नाहीत, मानसिकता नाही काम करायची. नागपूरसारख्या ठिकाणी इतकं वातावरण असं असतं की इकडे थंडी 6 आणि तिकडे गरमी 44. अशा ठिकाणी माणसाची जी कार्यक्षमता असते ती पण कमी होते. त्यामुळे काय होतं की महाराष्ट्राला पुढे नेण्याचा भार हा MMR रिजनवर आहे. राजकारणी हुशार असतात, त्यांना हे कळतं. त्यामुळे तिथल्या प्रत्येक जागेचा भाव कसा वसूल करता येईल आणि त्या जागेतनं अर्थशास्त्राला, आर्थिक गणिताला पुढे नेणारी ग्रोथ इंजिन्स कशी तयार होतील याच्यावर सध्या भर दिलेला दिसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आता भर देण्याचं गणित जेव्हा सुरू होतं आर्थिक आघाडीचं, त्याचा लाभ घेण्यासाठी राज्यकर्त्यांच्या, राजकीय पक्षांच्या टोळ्या सरसावतात. त्यामुळे यावेळची निवडणूक ही अर्थकारणाच्या बुरख्याखाली होणारी राजकीय सत्ता स्पर्धेची एक चुणूक आहे. आता ही सत्ता स्पर्धा कशी आहे तर मुंबईचं जी मुख्य भूमी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, तिथे 19 साली निवडणूक जिंकल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मला महापौर करा म्हणजे माझ्या पक्षाला मुख्यमंत्री करा अशी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेमुळे भगवी युती जी महाराष्ट्राच्या राजकारणात सतत एकत्र होती, जी मुंबईवर प्रभाव गाजवत होती, तिची 2 शकलं झाली. या शकलांनंतर गोष्ट तिथेच थांबली नाही. महासत्तेच्या कृपेने एकनाथ शिंदे हे मोठ्या संख्येने आमदार घेऊन थेट बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला आव्हान देत बाहेर आले. आमदारांची संख्या शिंदेंकडे जास्त झाली, त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा ऑरा काय आहे, आभा काय आहे, प्रकाश काय आहे, प्रभुत्व काय आहे हे कळायला लागल्यानंतर ते अत्यंत आक्रमक मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांना जागा जास्त निवडून आल्या होत्या भाजपच्या, तरी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आता पुन्हा झालेल्या मतदानामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले कारण भाजपचा स्ट्राईक रेट प्रचंड झाला. याच वेळेला मध्ये अजून एक निवडणूक झाली लोकसभेची, जिथे दलित मुस्लिम मराठी एकत्र येऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या महायुतीला नमवलं. त्यामुळे अर्थकारणाचा लाभ घेणारं राजकारण
आज अत्यंत कॉम्पिटिटिव्ह झाला आहे. आत्ता आज आपण हा इंटरव्ह्यू जेव्हा रेकॉर्ड करतोय 18 तारखेला, त्यावेळेला स्थिती अशी आहे की दिल्लीने सांगितलेलं आहे की युती करा, एकनाथ शिंदे यांना दूर ठेवू नका. कारण दिल्लीचे जे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व देणारे चेहरे आहेत, त्यांना शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे हे दाखवायचं आहे. दुसरं असं आहे की ते त्यांचं राजकारण करतात जे भारताचं आहे. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्याला काय मिळतं, देवेंद्र फडणवीसांना किती ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, याच्यापेक्षाही त्यांना त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणारे बाकी पक्ष मोठे झालेले हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवत जरी नसले तरी यावेळेला त्यांचं सरकार हे मित्रपक्षांच्या सहाय्याने आलेलं एक प्रकारे सहाय्यभूत मदत घेणारं सरकार आहे. अमित शहा जे क्रमांक 2चे नेते आहेत, अत्यंत लोकप्रिय आहेत, संपूर्ण भाजपवर त्यांची पकड आहे. त्यांनी मुंबईत भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना सांगून टाकलं आहे की आपल्याला टेकू नको आहेत, कुबड्या नको आहेत. आता इकडे कुबड्या नको आहेत आणि इकडे मित्रपक्षाला दुखवायचंही नाही आहे. अशा पद्धतीच्या राजकारणात काय होतं, एकीकडे युतीच्या गोष्टी केल्या जातात, जिथे पक्षाच्या वाटेला त्या जागा येत नाहीत तिथे बंडखोरी करता येतं करा म्हणून दुर्लक्ष केलं जातं. आणि मग जो कोण बलवान असेल, बलाढ्य असेल, तो जागा जिंकायचा प्रयत्न करतो. ही मुंबईची गोष्ट आहे 18 तारखेची. नवी मुंबई, जिथे गणेश नाईक हे आधी शिवसेनेत असलेले, नंतर शरद पवारांचे समर्थक म्हणून NCPत गेलेले आणि आता भाजपवासी झालेले नेते स्वतःच्या वर्चस्वासाठी अत्यंत आक्रमक आहेत. शिंदेंना पण हा सगळा भाग त्यांच्या आधिपत्याखाली असल्यामुळे नवी मुंबईत चांगला लढा द्यायचा आहे. त्यामुळे नवी मुंबईत युती होण्याची शक्यता आत्ता या घडीला दुरापास्त वाटते आहे. कदाचित तिथे बैठकच होणार नाही जागा वाटपाची. आणि ही नवी मुंबई मुंबईला लागून आहे. दुसरा जो भाग आहे मुंबईच्या शेजारचा, तो ठाणं आहे. ठाण्याहून मुंबईला अक्षरशः 40 ते 45 मिनिटात फास्ट लोकलनी येणं शक्य होत असल्यामुळे तुम्ही 45 मिनिटांच्या अंतरावर एकमेकांची कितपत भांडू शकाल याबाबत मला शंका आहे. त्यामुळे तिथे कुठेतरी शिंदे आणि भाजप ठाण्यात एकत्र येतील. ठाण्यात शिंदेंचा वर्चस्व असेल, कारण ठाणं हे शिवसेनेत एकनाथ शिंदे असताना त्यांनी घडवलं आहे. त्यांचे गुरु आनंद दिघे तिथले होते. त्यामुळे ठाण्यात मातोश्रीपेक्षाही या लोकांची लोकप्रियता जास्त असू शकते आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना छोटा भाऊ करेल आणि ठाण्यामध्ये मोठा भाऊ करेल. नवी मुंबईत दोघंही परस्परांची भांडतील. वसई विरार, जेथे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे, तिथे वेगवेगळ्या आघाड्या लढायच्या. बहुजन विकास आघाडी हा ठाकूर मंडळींचा पक्ष होता. त्या पक्षाचे 3 आमदार निवडून यायचे, 1 खासदार, कदाचित दुसऱ्या एका खासदाराला पालघरच्या ते प्रभावित करू शकायचे. त्यांचं विधानसभेनंतर साधारणतः बवियाचा कल हा सत्ताधाऱ्यांची जुळवून घ्यायचा असायचा. पण विधानसभेत मात्र त्यांना करारी हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे यावेळेला वसई विरारची लढत पण वेगळीच असणार आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठी टक्का जो गेलेला आहे, त्या टक्क्याला पेटवायचं काम ठाकरे बंधू एकत्रितपणे करणार आहे. त्यामुळे साधारणतः 50 चौरस किलोमीटरच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये घमासान लढाई होणार आहे. तिथे 500 नगरसेवक, मुंबईत 1च सदस्य निवडून द्यायचा आहे, बाकी ठिकाणी वॉर्डमध्ये प्रभाग पद्धती आहे. तर 4 सदस्य निवडायचे असल्यामुळे पक्षांना एकमेकांची मदत करणं भाग आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 7 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका या मिनी विधानसभा तर आहेतच, पण त्या अनेक अर्थांनी खूप महत्त्वाच्या होऊन बसल्या आहेत. अजून एक त्यातली गंमत अशी आहे, केवळ 1 महिन्यामध्ये हे सगळं होणार आहे. 15 डिसेंबरला निवडणूक आयोगाने घोषणा केली, 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. त्यामुळे हे सगळं जे कोलाज आहे, कॅलिडिओस्कोप आहे, ते नेहमीपेक्षा कितीतरी उत्कंठावर्धक झालं आहे आणि खरं तर गळा कापणारं पण एकमेकांचा ठरण्याची शक्यता आत्ता नाकारता येत नाही आहे. बरोबर.
मॅम, आपण तुमच्या स्वतः पहिल्या उत्तरातच सगळ्या सविस्तर महानगरपालिकांबद्दल देखील आणि अनेक जे महत्त्वाचे प्रश्न या महानगरपालिकांच्या निमित्तानं पुढे उपस्थित करण्यात आलेत त्याबद्दल बोललात. सुरुवात आपण मुंबई महानगरपालिकेत पासनं करूया आणि शिंदे आणि फडणवीस यांच्यापासनं करूया. मुंबई महानगरपालिका कोणत्याही स्थितीत जिंकायची आणि तिथे भाजपचा महापौर बसवायचा असं फडणवीसांचे प्रण केलेलं दिसतंय. आणि अशा स्थितीत आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्यासोबत युती करायची, नाही करायची, केली तर कोणाला फायदा होईल, नाही केली तर कोणाला फायदा होईल, ही सगळी गणितं तिथं खूप मोठ्या प्रमाणात आली. आणि दुसऱ्या बाजूला मग ठाकरे बंधू स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आता पुन्हा एकत्र येताना दिसतात. तर अशा वेळी या मुंबई महापालिकेचा नक्की कल कुठे असेल? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? आणि दुसऱ्या बाजूला शिंदे फडणवीस एकत्र येतील का? मुंबईचं जर आपण उलगडून बघायचं ठरवलं तर भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे एकत्र येतील, ठाकरे बंधू देखील एकत्र येतील. या दोघांनाही म्हणजे एकीकडे महायुती आणि एकीकडे महाविकास आघाडी नाही आहे, ती ठाकरे ब्रँडची मनोमिलन आहे, भावनात्मक. या दोघांनाही एकमेकांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे एकमेकांवर फार प्रेम आहे म्हणून कोणी एकत्र येत आहे का? तर नाही. हा रोकडा व्यवहारवाद आहे. प्रत्येकाला मोठं तरी व्हायचं आहे किंवा अस्तित्व जपायचं आहे. त्यामुळे इथे दोघंही जण एकत्र येतील याबाबत आत्ता आज बोलताना मला तरी कोणती शंका वाटत नाही. आता कसं आहे की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत जागा किती देणार हा खरा प्रश्न आहे. त्यानंतर आपण ठाकरे बंधूंचे भावबंधन, मनोमिलन यावर बोलू. कसं झालंय की मुंबईत 227 जागा आहेत. या 227 जागांमध्ये यापूर्वी जेव्हा महानगरपालिका निवडणूक झाली होती तेव्हाच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची खऱ्या अर्थाने फारकत झाली. 14 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले होते आणि संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक अधिराज्य सुरू झालेलं होतं. या बदलाचा फायदा घेत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढायचा मुंबईत निर्णय घेतला. 14 साली विधानसभेच्या निवडणुकीत पण दोघं वेगवेगळे लढले होते, पण मुंबई ही शिवसेनेची असल्याचं आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने मान्य केलं होतं. साधारणतः असं म्हणायचं की शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजपनी महाराष्ट्र पाहिला, मुंबईतलं नक्कीच पाहिली. बाळासाहेब ठाकरेंसारखा अत्यंत आक्रमक, शैलीदार भाषण करणारा नेता त्याच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे नेते नमतं घ्यायचे. त्याचा भाजपला फायदा पण झाला. हा महाजन मुंडेंचा काळ होता. त्यानंतर मोदी शहांचं पर्व देशात सुरू झालं आणि त्यांनी 14 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जास्त जागांचा आग्रह धरल्यावर नम्रपणे पण चतुर चाणाक्षपणे युती तोडली. महानगरपालिकेत पण मुंबईतही तेच केलं गेलं. त्यावेळेपर्यंत जो समज होता मुंबईत आवाज कोणाचा, तर मुंबईत आवाज शिवसेनेचा, याला भारतीय जनता पक्षाने प्रचंड ताकदीने धडक दिली. शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या 82. भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक अक्षरशः 8 मतांनी 10 मतांनी पडले. अशी संख्या 8 ते 10 आहे. त्यामुळे थोडं गणित इकडे तिकडे जरी झालं असतं तरी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पुढे गेला असता. आता केवळ 2 जागा असतानाही शिवसेनेला महापौरपद का दिलं गेलं मुंबईचं, तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली सत्ता राखणं त्यावेळेला महत्त्वाचं वाटत होतं. 14 साली भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा 100च्या वर जरी गेला होता तरी स्पष्ट बहुमत नव्हतं. मग त्यानंतर पुन्हा एक संधी आली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातले मनसेचे काही नगरसेवक जेव्हा फुटत होते तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले. त्यांना भाजपत यायची इच्छा होती, पण पुन्हा एकदा राज्याची सत्ता वाचवण्यासाठी त्याला असंही म्हणता येईल की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद हवं असल्यामुळे किंवा खरं सांगायचं तर त्यांना उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घ्यायचा नसल्यामुळे या मनसेच्या नगरसेवकांना भाजपत सामावून घेतलं गेलं नाही, उलट ते शिवसेनेत जाऊन बसले. तसं झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा 19 साली मुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे
आता या मंडळींची परस्परांमधली भांडणं अत्यंत कडवी आहेत. फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे तसे सुसंस्कृत असल्यामुळे एकमेकांना भेटतायत. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर उद्धव ठाकरे यांची पुन्हा नेमणूक केली गेली आहे. पण हे सुसंस्कृत शालीन चेहरे राजकारणाची जेव्हा वेळ येते तेव्हा स्वतःची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली. मुंबईत एक हाती सत्ता आल्याशिवाय ही विजय यात्रा पूर्ण होऊ शकणार नाही. डबल इंजिन झालं, आता ट्रिपल इंजिन करायचं आहे. पण मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष हा गुजराती धार्जिण आहे असं ठाकरे वारंवार सांगतात. त्यामुळे ठाकरेंचं ते मराठी प्रेम आपल्या प्रगतीच्या आड येऊ नये, त्याला छेद द्यायला हवा, यासाठी एकनाथ शिंदे यांनी जितकी मराठी मतं घेता येतील तितकी घ्यावीत असा भारतीय जनता पक्षाचा विचार दिसतोय. त्यांना एकनाथ शिंदे यांना नाराज करूनही चालणार नाही आहे, उघड. शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं स्थानही निर्माण केलं आहे. भाजपही ते नाकारू शकत नाही. पण या शिंदेंना जागा किती द्यायचा हा मुद्दा आहे. जे काय 84 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते त्यातले 44 शिंदेंकडे चालले गेले. त्यानंतर पण 5-6 आले. पण नगरसेवक आले तरी शिवसेना पक्षाचं जे केडर आहे, शाखा ज्या आहेत, त्या शाखा अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीशी निष्ठा ठेवून आहेत. त्यामुळे कसं होतं की महाभारतात जसं कृष्ण कुठे होता आणि कृष्णाचं सैन्य कुठे होतं, तसं काहीतरी होण्याची शक्यता आहे का की शिवसैनिक हे कृष्णरूपी शक्ती आहेत, असा एक खूप मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षासमोरही आहे. म्हणून त्यांना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुंबईत मानाच्या जागा दिल्या जातील. आता या मानाच्या जागा किती, तर खरंच 44 लोक जरी आले असतील तरी त्या सगळ्या जागा द्यायच्या का? एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे लोक जागा वाटपासाठी बसले आहेत, राहुल शेवाळे माजी खासदार धारावीचे, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की 84 जागा शिवसेनेने जिंकल्या, आम्हीच शिवसेना आहोत, त्यामुळे त्या 84 जागा आम्हाला द्या. आम्ही जिथे क्रमांक 2वर होतो त्याही जागा आम्हाला द्या. अशी 125 ते 150 पर्यंतची शिंदेची मागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या मते त्यांची ताकद तेवढी नाही. फक्त एकनाथ शिंदे यांनी 100 जागा जर मिळवल्या तर भारतीय जनता पक्षाला लढायला 227 पैकी केवळ 127 जागा राहतील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे की शिवसेनेला 60 ते 80च्या दरम्यान जागा द्यायच्या, उरलेल्या जागा स्वतः लढायच्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा घेताना पुन्हा एकदा आपण विधानसभेकडे जाऊ. तेव्हा भारतीय जनता पक्षांनी ज्या जागा लढल्या त्यात त्यांचा स्ट्राईक रेट 87% होता. त्यामुळे कमी जागा लढूनही भारतीय जनता पक्ष जास्त जागा जिंकला. त्यावेळेला त्यांना शिंदेंनाही जागा द्याव्या लागल्या होत्या, अजितदादा पवारांनाही द्याव्या लागल्या होत्या. मुंबईत 150 जागा घ्यायच्या आणि स्ट्राईक रेट वाढवायचा अशी भाजपची रणनीती आहे. आता हा स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी मुंबईत जे काय मराठी मतदार आहेत त्यातला काही चंक भारतीय जनता पक्षाला लागेल. बदललेल्या देशाच्या राजकारणामुळे मुंबईतले हिंदी बोलणारे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. मुंबईतले गुजराती भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोदी शहांना ते आपलं मानतात आणि तसाही गुजराती समाज हा परंपरागत वोटर आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या 2 मतपेढ्यांच्या आधारावर मुंबईला आपली म्हणू शकतोय. पण केवळ ही मतपेढी पुरेशी नाही, तर भारतीय जनता पक्षाला मराठी मतं लागतील. ती मराठी मतं जर मिळाली तर भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट 100पेक्षाही जास्त असू शकेल आणि मग मुंबईत भाजपचा महापौर खऱ्या अर्थाने बसेल. पण शिंदे सेनेला जास्त जागा दिल्या गेल्या, भाजप कुठेतरी 80वर थांबली, तर एकनाथ शिंदे पुन्हा हट्ट धरतील की मला महापौर हवा, मीच खरी शिवसेना आहे, तुम्हीच म्हणताय. आणि या महायुतीची घोडदौड जर कमी जागांवर थांबली आणि ठाकरे बंधू 80 जागा, काँग्रेस 20 जागा, काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे, तर ते 100चं कॉम्बिनेशन हे देखील 227 मध्ये वेगळा काहीतरी भूमिका घेऊ शकताय. त्यामुळे भाजपला
शिवसेनेला कमी जागा देऊन किंवा योग्य तेवढ्या जागा देऊन स्वतःही जिंकायचं आहे, शिंदेंनाही जिंकवायचं आहे. शिंदेंना स्वतःला जिंकवताना मराठी मतं भाजपला द्यायची आहेत. आत्ता ज्या काय वेगवेगळ्या पाहण्या आल्या आहेत त्याच्यामध्ये मराठी मतदार मुंबईतले साधारण 34% आहेत. गुजराती मतदार 14% आहेत. हिंदी भाषिक मतदार 18% आहेत. मुस्लिम समाजाची 19% मतं आहेत. साऊथ इंडियन म्हणजे दक्षिणात्य कर्नाटकपासून एकत्र धरून त्यांचं पण प्रमाण 11% आहे. त्यामुळे खरं तर मुंबई ही पूर्णतः बहुभाषिक आहे. त्यामुळे आता मुंबई ही मराठी माणसाचीच आहे या समजाला जी काही डेमोग्राफी आहे ती छेद देते आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष मराठी मतं तर मिळवणार आहे, पण आम्ही केवळ मराठी आहोत या मुद्द्यात ते अडकणार नाही आहेत. त्यातच कधी कधी वेगवेगळे मुद्दे कसे समोर येतात, तर मराठी अनिवार्य व्हावी का पहिलीपासून या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. आणि 2 ठाकरेंना ज्यांनी एकमेकांची उणीधुणी काढली होती, जेवणं काढली होती, बाळासाहेब ठाकरेंना काय दिलं जातं हे काढलं होतं, ते झालं गेलं विसरून एकत्र आले. एकत्र येण्याला त्यांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा एक मुद्दा मिळाला. हिंदी भाषा सक्तीची असं त्यांनी म्हटलं. खरं तर तिसरी भाषा शिकवून मराठी सक्तीची झाली आहे, पण महायुती या संदर्भात प्रचारच करत नाही आहे. आता मुंबईतल्या ICSE, CBSE, IB आणि अर्थातच SSE या सगळ्या शाळांमध्ये मुलांना मराठी विषय शिकवला जातोय. पण या सरकारला अमराठी मतंही हवी आहेत. त्यामुळे आम्ही मराठी सक्तीची केली असं ते म्हणत नाही आहेत. आणि ठाकरे बंधूंनी उत्तमरित्या हिंदी सक्तीची होती आहे हा मुद्दा समोर आणला आहे. आता आपण या निवडणुकीतल्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे मुंबईतल्या ठाकरे बंधूंकडे जाऊ. काय तुझं माझं जमेना वगैरे सगळं त्यांच्यातलं मागे पडलं. दोघं एकत्र आले. दोघं एकत्र येण्याच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या आत्यंतिक आग्रहामुळे राज ठाकरे बाहेर गेले होते असं राजकीय निरीक्षक मानायचे. आता उद्धव ठाकरे यांना मुंबईत पाय रोवून आपण उभे राहू शकलो तरच महाराष्ट्रात आपल्याला मान मिळेल हे कळत आहे. आणि म्हणून लयाला गेलेली जी शक्ती आहे एकनाथ शिंदे निघून गेल्यामुळे त्याला जोड देण्यासाठी ते झालं गेलं विसरून राज ठाकरे यांना कित्येक वर्षांनी टाळी द्यायला लागली आहे. आता राज ठाकरे हे तसे प्रभावी नेते आहेत. बोलतात उत्तम, त्या बोलण्याची क्रेज आहे. जनतेला आवडणारे, मध्यमवर्गीयांना आवडणारे मुद्दे ते हातात घेतात. त्यामुळे त्यांचं नेतृत्व या काळात विकसित होईल का असाही एक प्रश्न शिवसैनिकाच्या मनात आहे. आक्रमक धारदार नेता कोण, तर राज ठाकरे. आणि उद्धव ठाकरे हे संघटनात्मक जाणीव करून देणार. त्यांनीही त्यांचं मेरिट सिद्ध केलं आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण आज उद्धव ठाकरे गरजवंत आहेत. आणि गरजवंत दुसऱ्याला कोणतंही मनात किलमिश न ठेवता मदत मागायला जातो. काही लोकांनी, निरीक्षकांनी असं वर्णन मरता क्या नाही करता असं केलेलं आहे. खरंच शिवसेना इतक्या वाईट स्थितीत आहे का नाही सांगता येत. पण शिवसेनेला, उबाठा शिवसेनेला जोड देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मतांची गरज आहे. मुंबईतल्या 227 वॉर्डांपैकी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 135 जागांवर मनसेनी चांगल्यापैकी मतं घेतली आहेत. म्हणजे ती 600 पासून वर आहेत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 600 मतंही निर्णय फिरवू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणताही किंतु परंतु न ठेवता झालं गेलं मातीला मिळालं असं समजून भावाचं स्वागत केलंय. आता ठाकरे ब्रँड हा नक्की किती आहे हे ही निवडणूक ठरवणार आहे. ठाकरे कायम प्रचार करतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, मुंबईत मराठी माणसाचाच आवाज राहायला पाहिजे. डेमोग्राफिकली हे शक्य नाही दिसतंय. पण मराठी माणूस जर कडव्या रीतीने एकत्र आला तर राज आणि उद्धव ठाकरे या ठाकरे ब्रँडला जवळपास 100 वॉर्डांमध्ये आपोआपच 35% मतं मिळू शकतील. ते मिळतील का आज सांगता येत नाही. आणि त्यामुळे शिवसेना आणि राज ठाकरे यांना एकत्र येताना या मतांची जशी एकत्र मोड बांधायची आहे तसंच या मराठी मतांमध्ये मेख घालणं आणि त्यातली काही मतं स्वतःकडे वळवणं ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे.
त्यामुळे ह्या निवडणुकीतला मुद्दा मराठी माणसाचं काय, मुंबई आमची आहे असं मराठी माणूस सतत सांगत आलाय. त्याला उत्तर दिलं गेलंय, मुंबई आमची, भांडी घासा तुमची. अशा वेगवेगळ्या वादांमध्ये जी मुंबई अडकली होती, ती मुंबई खरंच आता कोणाकडे जाणार आहे हा प्रश्न आहे. यावेळेला भारतीय जनता पक्ष जर जिंकला तर मराठी माणसाला खूप मोठा अन्याय सहन करावा लागेल असा शिवसेनेचा प्रचार असेल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा. त्याला भाजप कसं काय उत्तर देऊ शकते यावरही महानगरपालिकेची गणितं अवलंबून आहेत. शिवाय कसं आहे की 600 मतं जिथे मनसे घेत असेल तिथे ती येऊन जर बेरजेचं राजकारण होत असेल तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल. पण प्रत्येकच वेळेला राजकारणात 1+1=2 होतं का सांगता येत नाही. 1+1 11 होऊ शकतात किंवा 1+1 0 होऊ शकतं. त्यामुळे मुंबईची निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय ताकदीचे नेते म्हणून समोर येत आहेत. त्यांना त्यांची घोडदौड चालू ठेवण्यासाठी मुंबई जिंकणं आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांना आपण राजकारणात मॅटर करतो हे दाखवण्यासाठी मुंबईत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि उद्धव ठाकरे यांची तर अख्खी राजकीय कारकीर्द या निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे कमी दिवसात होणारा हा फ्लॅश T20चा जो सामना आहे तो सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होऊन बसला आहे. मॅम, मला मराठी अस्मिता आणि मुंबई तोडण्याची भाषा जी असते त्याबद्दल एक प्रश्न होता. म्हणजे कदाचित मी मुंबईच्या बाहेरच असल्यामुळं तेवढी त्याची ग्रॅव्हिटी मला कळत नसावी अस्मिते संदर्भातली. पण ही एवढी महत्त्वाची आहे का मुंबई मराठी अस्मिता किंवा मुंबईला तोडण्याची भाषा करणं? म्हणजे आणि हा नरेटिव्ह भाजप खोडून का काढू शकत नाहीये? कारण जर मुंबई तोडण्याची भाषा बोलायचं झालं तर ते सगळं बर्डन काँग्रेसवर जायला पाहिजे. काँग्रेसनं मुंबईला एक वेगळं युनियन टेरिटरी जाहीर केलं होतं नेहरूजींच्या काळात आणि त्यानंतरपासनं हे सगळं बर्डन काँग्रेसवर असायला पाहिजे. तर हे सगळं गणित असताना सुद्धा हे बर्डन सगळं भाजपवर कसं काय जातं? आणि कुठलाही राष्ट्रीय पक्ष आला तरी त्याला हे सहन करावंच लागणार आहे का मग? आणि त्याच दृष्टीनं मग हे सगळं बर्डन भाजपवर येते का? थोडं इतिहासात जावं लागेल याचं उत्तर द्यायला. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या 2 प्रांतांना केवळ भूगोल नाही, त्यांना इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्यातलं या दोन्ही प्रांतांचं योगदान खूप मोठं आहे. वैचारिक जी जाणीव असते किंवा मतप्रवाह असतो तो पण पश्चिम बंगालमधनं तरी तयार होतो किंवा महाराष्ट्रातनं तरी तयार होतो. सर्वाधिक भारतरत्न महाराष्ट्राला मिळालेली आहेत आजवर. पंतप्रधान नाही झालेला पण सर्वाधिक भारतरत्न हा अतिशय आनंदाचा विषय आहे. त्यामुळे या मराठी माणसाला स्वतःची अस्मिता ही खूप मोठी वाटते. शिवाय काय आहे की महाराष्ट्राचं जर आपण भारताच्या नकाशातलं स्थान लक्षात घेतलं तर महाराष्ट्र मध्यभागी आहे. कुठेतरी वर उत्तरी म्हणजे आर्य संस्कृती आणि खालती दक्षिणी म्हणजे द्रविड संस्कृती. नंतर हे जे आर्य आणि द्रविड आहेत ते सिद्धांतही वादग्रस्त झाले, अमान्य केले गेले. पण महाराष्ट्रात दोन्हीकडचे मतप्रवाह येत असल्यामुळे संकर होत असल्यामुळे महाराष्ट्र संकराचा पण प्रदेश आहे आणि अशा संकरामध्ये अस्मितेला कंगोरे पण फुटू शकतात. त्यामुळे कंगोरे फोडणारा पण पक्ष आहे. काय होत गेलं की मुंबईचा जर आधीपासूनचा इतिहास पाहिला तर इथल्या मराठी माणसाला जे स्थान होतं ते मुंबईत डॉमिनंट नव्हतं. ईस्ट इंडिया कंपनी आली तेव्हा जो काय विरोध केला दादाबाई नौरोजी होते, जगन्नाथ शंकर शेठ होते. त्यामुळे मुंबईचा जो काय लढा होता आत्तापर्यंतचा तो लढा हा तशा अर्थाने बहुभाषिक होता आणि तशा अर्थाने इथे मराठी आणि गुजराती या समाजांमध्ये फारशी भांडणं झाली नाहीत. सत्ताकारण वेगळं पण अर्थकारण गुजराती आणि पारशांच्या हातात होतं. या गुजराती पारशांना फारसा धक्का न देता दक्षिणेतून रोजगाराच्या शोधात आलेल्या दक्षिणात्यांना शिवसेनेनी सर्वप्रथम विरोध सुरू केला. बजाव पुंगी हटाव लुंगी अशा प्रकारची एक घोषणा होती. त्यानंतर घोषणा कशा कशा होत गेल्या तो पण एक मजेदार भाग आहे. आधी दाक्षिणात्यांच्या विरुद्ध मग बिहाऱ्यांच्या विरुद्ध. त्यामुळे मराठी माणूस कुठेतरी या मुंबईच्या बहुभाषिकतेमध्ये आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला स्थान मिळालं पाहिजे या कुठल्या तरी सततच्या विचारात घडला गेलेला आहे. खरं तर 34% आजची जी मतदारांची संख्या आहे ती मोठी आहे. पण या मराठी माणसाला जो अत्यंत जिद्दी आहे, जो अत्यंत प्रामाणिक आहे, त्याला कुठेतरी एक फंद फितुरीचा पण इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून.
ज्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात फंदफितुरी होते आणि यवनी आक्रमणं झेलावी लागतात, तिथे कुठेतरी माझा स्वर हा मोठा होत जातो. तसा तो मोठा होणारी दशकं 70ची होती, 80ची होती, ज्या काळात शिवसेना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. स्थानीय लोकाधिकार समिती, मार्मिकचे त्यावेळेचे जर अंक पाहिले तर ते जाहिरात द्यायचे की 100 जागा होत्या, त्याच्यासाठी मराठी माणसांनी इतके अर्ज केले, पण त्या 100 जागाही दाक्षिणात्यांनी भरल्या आणि खालती लिहिलं जायचं की वाचा आणि शांत बसा. त्यामुळे या मराठी माणसाच्या मनामध्ये असंतोष जागवण्याचं काम खरोखर शिवसेनेनी केलं. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे एक मोठे प्रादेशिक नेते आहेत. पण त्यानंतर काय होत गेलं, जागतिकीकरणानंतर मुंबईतल्या अर्थकारणावर तर मराठी माणसाचा एकछत्री अंमल नव्हता. पण जागतिकीकरणामुळे रोजगाराच्या शोधात बाकी प्रांतांचा म्हणजे राज्यांचा विकास न झाल्यामुळे भरपूर लोक मुंबईत यायला लागले. बाहेरून येणारं जे लेबर असतं ते केव्हाही चीप असतं, कारण मायग्रंट जो असतो तो कसंही करून रोजगार मिळवतो आणि हा मायग्रंट आक्रमक पण असतो. त्यामुळे या आक्रमक मायग्रंट्सच्या विरोधात मराठी माणसाचं सत्व हे मोठ्या प्रमाणात वर आलं. पण आज काय होतंय की आज जागतिकीकरणात हे स्वत्व तेवढंच आहे का? आज मराठी माणसं अमेरिकेतही जात आहेत. आज मराठी माणसंही कुठेतरी शोधात गेलेली आहेत नोकरीच्या. जसं जसं जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत जातं तसं तसं भूमिपुत्रांना सर्वाधिक मोठा धक्का बसतो. पहिली कॅज्युअल्टी ही भूमिपुत्रांची असते. ते भूमिपुत्र पूर्वी त्या सगळ्या गोष्टींबद्दल आवाज करत समोर आले आणि मुंबई आमची असं सांगायला लागले. मुंबईत आवाज मराठी माणसाचा असं सांगितलं गेलं. आजची डेमोग्राफी तशी नाही. त्यामुळे हा जो काय असंतोष आहे तो असंतोष शिवसेनेनी जागवला आणि भारतीय जनता पक्ष बरोबर असतानाही त्यांना कमळाबाई असं नाव ठेवत, हिणावत नाव ठेवत, म्हणजे कमळाबाई असं आहे, कमळाबाई तसं आहे करत करत आम्ही कोणीतरी मोठे आहोत असं शिवसेनेनी दाखवलं. बाळासाहेबांच्या काळात शोभून दिसायचं. आणि मग कुठेतरी जेव्हा रस्ते वेगवेगळे व्हायला लागले तेव्हा वेगवेगळ्या झालेल्या रस्त्यांवर भारतीय जनता पक्षाला मिळालेले 2 गुजराती नेते हे मुंबईला वेगळं करणार आहेत अशा पद्धतीचा प्रचार सुरू झाला. आता मोदी शहा हे खरंच फक्त गुजराती नेते आहेत का? तर नाही. मोदी लोकप्रिय आहेत भारतात म्हणूनच ते निवडून येतात. त्यांच्या दोघांच्या राजकारणाची समीक्षा होऊ शकते, कधीतरी ती आपण करू पण एखाद्या एपिसोडमध्ये. पण आज ते काही फक्त गुजरात्यांचे नेते नाहीत. पण त्यांना गुजरात्यांपुरतं मर्यादित ठेवायचं साधारणतः चित्र शिवसेनेने निर्माण केलं. या निवडणुकीत पुन्हा तसंच ते निर्माण होईल. आणि कोणतीही निवडणूक आली की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा प्रयत्न आहे अशी हाकाटी पिटली जाते. माध्यमं त्यांना मदत करतात. म्हणजे जी भाषिक माध्यमं आहेत त्या माध्यमांना हा मुद्दा फार आवडतो. आता हा थोडासा असुरक्षिततेमुळे येतो की आम्ही मराठी म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत या अहंभावामुळे येतो. सुपिरियरिटी इन्फिरियरिटी हे कॉम्प्लेक्स एकच आहेत असंही सायकोलॉजिस्ट म्हणतात. पण तिथे कुठेतरी मी इथला भूमिपुत्र आहे अशी संघर्षाची भाषा मोठी होते. खरं तर आज मुंबईत होणारं स्थलांतर हे महाराष्ट्रातलंही जास्त आहे अन्य प्रदेशांपेक्षा. पण हा मुद्दा सातत्याने पुढे येत गेला. आज 50शीत 60ीत असलेल्या लोकांना तो आवडला. आता जे मतदान होणार आहे ते 20 पासून 40% 40 वयोगटातल्या लोकांचं जवळपास 38 ते 40% आहे. त्यांना हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का याच्यावरही हा निर्णय अवलंबून असेल. आणि आपण जो प्रश्न विचारला तो फार चांगला आहे की भारतीय जनता पक्ष या प्रचारापासून स्वतःला वाचवू कसं शकत नाही, तर ते प्रत्येक वेळेला उत्तर देण्याच्या भूमिकेत जातात. आता ते सातत्याने म्हणतात 6 महिन्यांपासून की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. शिंदे पण असंच म्हणतात. पण इथला जो भूमिपुत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं केलं जाईल ही भावना शिवसेना ठाकरे ब्रँडनी कायम जागी ठेवली. आजही ते जागी ठेवू शकतायत का याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसणार आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन मुंबईनी अत्यंत तळमळीने लढलं. त्यासाठी हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांचं स्मारक मुंबईत आहे.
त्यामुळे कुठेतरी 50च्या वरच्या लोकांच्या मनात हा मुद्दा सातत्याने राहिला. म्हणून मुंबई वेगळं करायचं कारस्थान मोरारजीभाई देसाईंच्या नावापासून गुजराती करतात असा प्रचार सुरू ठेवला गेला. आज तो मुद्दा तसाच आहे का माहीत नाही. पण जसं मुंबईच्या लोकलमध्ये हिंदू मुस्लिम भांडणं होतात, तशी मराठी गुजराती पण व्हायला लागलेली आहेत. कोणी व्हेज खायचं, कोणी नॉनव्हेज खायचं, कबुतरं पाळायची का, असे वेगवेगळे मुद्दे या निमित्ताने चर्चेत आले आहेत. आणि ह्या सगळ्या चर्चांमध्ये मुंबईचा विकास, मुंबईचं आंतरराष्ट्रीय स्थान, मुंबईत GCC आल्या तर कशा प्रकारे रोजगार वाढेल, या सगळ्या चर्चा कायम संपत आलेल्या आहेत. खरं तर यावेळेला मतदानाला सामोरी जाणारी मुंबई वेगळी आहे. इथे आता मिसिंग लिंक्स होत आहेत. इथे आता एक अत्यंत मोठा कोस्टल रोड झालेला आहे. इथे आता मेट्रोचं जाळं झालेलं आहे. आणि जर वर जाणारी लोकांची मानसिकता असेल तर अस्मितांच्या मानसिकतेवर स्वतःचा विकास करण्याची मानसिकता मात करू शकणार आहे का, हे पण हे निवडणूक आपल्याला दाखवणार आहे. आपण जसं उल्लेख केला की मुंबईच्या या विकास प्रकल्पांचा किंवा विकास कामांचा कशा प्रकारे लोक त्याला बघतायत हे सुद्धा या निवडणुकीतून कळू शकेल. पण मला MMR म्हटलं की आपण फक्त मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली किंवा नवी मुंबई या भागांकडेच बघतो. पण त्याशिवाय सुद्धा इतर टोटल त्याच्यामध्ये 9 महानगरपालिका आहेत, 9 नगर परिषद आहेत. तर या सगळ्या भागाला सुद्धा कशा पद्धतीने आपण बघता या निवडणुकीमध्ये या भागांचं सुद्धा फार मोठं महत्त्व आहे आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची फक्त MMR रिजनची 2047 पर्यंत असं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टानुसार आता मग 3री मुंबई, 4थी मुंबई ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. तर या भागासाठी सुद्धा ही महानगरपालिका निवडणूक किती महत्त्वाची आहे? या उपनगरांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? तिथे भाजप, शिवसेना, काँग्रेस इतर सगळ्या पक्षांचं काय नक्की स्थान आहे? $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं जे स्वप्न आहे ते महाराष्ट्रापुरतं आहे. पण ते ग्रोथ इंजिन हे मुंबईचं आहे, हे सगळेजण जाणतात. आता ज्या प्रकारे मायग्रेशन होत आहे मुंबईतल्या मुख्य भूमीतून, त्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी नगरसेवक ते कोणत्याही पक्षाचे असो आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पायाभूत सुविधा एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत मुंबईमध्ये की एका दशकामध्ये एवढं काही उभं राहू शकेल असं कोणाला वाटलंच नव्हतं. याचं श्रेय भाजपचं आहे. पण भाजप ते श्रेय स्वतःसाठी घेण्यासाठी कितपत प्रयत्न करू शकेल हा मुख्य मुद्दा आहे. काय झालेलं आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्ता दिसायला लागली आहे. त्या सत्तेचे आम्ही भोई झालो, लोकसभेत झालो, विधानसभेत झालो. महापालिकेत आम्ही भोईच होऊ की आम्ही नगरसेवक होऊ, यासाठी जर बंडखोरी झाली तर भारतीय जनता पक्षाला ते मोठं आव्हान ठरेल. पण हा विकास आम्ही केला हे सांगायला भाजप बऱ्यापैकी यशस्वी झालाय. त्यामुळे कोस्टल रोड आमच्या काळात बांधला गेला असं उद्धव ठाकरेही सांगायला लागलेले आहेत. पण मुंबईच्या अर्थकारणाचा जो लढा आहे त्या अर्थकारणाच्या लढ्यामध्ये नवीन जो मानवी फोर्स कामात येतो त्याला काही सुविधा लागतात. पूर्वी एखाद्या जहाजातून जबरदस्तीने गुलाम घेऊन गेले जायचे, त्यांना गुलामीत जखडवलं जायचं आणि त्यांच्याकडनं काम करावं लागायचं. आज लोकशाही भारतात तर अत्यंत चांगल्या रीतीने दृढमूल झालीच आहे, पण जगभरातल्या लोकांना उत्तम जीवन जगायची इच्छा आहे. आता कोणी विकत घेतलेले बॉन्डेड लेबर्स किंवा गुलाम किंवा गल्फमध्ये गेलेले गरजवंत असं राहिलेलं नाही. या वर्कफोर्सला उत्तम सुविधा द्याव्या लागत आहेत. ते भारतीय जनता पक्षाला आणि शिंदेंनाही उत्तमरित्या कळत आहे. त्यामुळे मग कुठेतरी त्यांच्यासाठी नवीन शाळा, नवीन बगीचे, नवीन धावायच्या जागा, ध्यानगृह असले वेगवेगळे काय काय प्रकार केले जात आहेत. नगरसेवक आणि बिल्डर्स एकच असल्यामुळे नागरी सुविधा देताना SRA मध्येही म्हणजे ज्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे तिथेही अशा गोष्टी दिल्या जात आहेत. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंनी एक लक्षात घेतलेलं आहे की मुंबईची व्हर्टिकल ग्रोथ होणार आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरं जाताना पागळीच्या इमारतींचा निर्णय घेतला गेला. SRAचा विकास करतानाही आता तिथे उद्यानं राहणार आहेत, स्विमिंग पूल्स राहणार आहेत, क्लब हाऊस राहणार आहेत. त्यामुळे लोकांची जी वर जाण्याची इच्छा आहे ती महायुतीला उत्तम प्रकारे कळते. कुठेतरी ठाकरे बंधू हे मात्र भावनेच्या प्रांगणात जास्त फिरताना दिसत आहेत. त्यांना पण समाजाची पुढे जाण्याची महत्वाकांक्षा कळतच असेल. आपल्याला जे कळतं ते त्यांना कळत नाही असं होऊ शकत नाही. पण तिथे कुठेतरी मराठी माणूस, मराठी माणसाच्या भावना यावर
रोजगाराच्या उपलब्ध संधी मात करतील का, हे पण या निवडणुकीत दिसणार आहे. आणि महाराष्ट्राचं उत्तम चित्र समोर आणण्यासाठी या सगळ्या सुविधा देणं खूप आवश्यक होणार आहे या छोट्या छोट्या शहरांना. काय होतं, मायग्रेशननी वसई विरार सुजलं. तिथे ठाकूर लोकांची टँकर लॉबी होती असं लोक म्हणतात, की सोसायटीजला पाणी पुरवठा जे ठाकूर करायचे त्यांना मत दिलं जायचं. ते एकेकाळी गुंडपुंडांचं साम्राज्याचे प्रतिनिधी जरी असले तरी त्यांनी जनतेला सुविधा देण्याचा या प्रकारे प्रयत्न केला. पण त्या सुविधा आता सगळेच राजकीय पक्ष द्यायला लागलेले आहेत आणि त्या राजकीय पक्षांमध्ये सुविधा देण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेत कट्स आहेत, बिल्डरशी साटलोट आहे. पण नागरिकांना काय झालं आहे की माझं आयुष्य सुखी करा आणि ती डॉलर इकॉनॉमी प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांना दिलासा देण्यावर प्रत्येक पक्षाचा भर असल्यामुळे यावेळेला कुठेतरी आकांक्षांची आणि विकासाची पण लढाई होणार आहे. बरोबर. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की आपण आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये ठाकरे बंधू किंवा भाजप, शिवसेना, शिंदे यांच्याबद्दल फार चर्चा केली आहे. पण यासोबतच काँग्रेस हा देखील एक महत्त्वाचा घटक मुंबईमध्ये आहे. मागच्या वेळी मला वाटतं विरोधी पक्षनेतेसुद्धा काँग्रेसचा होता. त्यासोबत MMR रिजनचा विचार केला तर भिवंडीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. या सगळ्यांचा विचार करता काँग्रेसचं सध्याचं मुंबईमधलं स्थान नक्की काय? MMR रिजनमधलं स्थान नक्की काय? आणि त्याला जर ठाकरे गटाची जोड मिळाली किंवा शरद पवारांची जोड मिळाली तर या सगळ्यांचा किती मोठा प्रभाव या महानगरपालिकांमध्ये दिसून येऊ शकतो? एकतर राज्यात एकदा सत्ता आल्यानंतर त्या सत्ता पक्षाला निवडणुका सोप्या होतात म्हणतात, काही कमालीचा असंतोष नसला तर. पुढारी वृत्तसमूहांनी या सरकारला, फडणवीसांच्या सरकारला 1 वर्ष झालं तेव्हा जी पाहणी केली त्यात लोकांनी आवडता पक्ष म्हणून 35% मतं भाजपला दिली पण 20% मतं काँग्रेसला दिली. क्रमांक 2 डिस्टन्स आहे 15%, पण तरी लोक काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहेत. आता काँग्रेसला या अपेक्षा कळतायत का, हा खरा मुद्दा आहे. राहुल गांधी वेगवेगळे प्रयत्न करत समोर येत असले तरी ते प्रभावी नाही आहेत असं लोकांना वाटतं. मोदींशी तुलना केल्यावर राहुल गांधी डावे मानले जातात. पण यावेळेला संसदेच्या सध्याच्या सत्रात प्रियंका गांधी यांनी जे भाषण केलं त्यामुळे लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत की कदाचित एक वेगळी नेती आहे. आता या वेगळ्या नेतीचा परिणाम लगेच मुंबईच्या निवडणुकीत जाणवेल का, तर नाही, कारण त्यांचं संघटनात्मक जाळं राहिलेलं नाही. गुरुदास कामत हे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या काळात 60 वॉर्डामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं. कामत आता नाहीत. वर्षा गायकवाड अध्यक्ष आहेत. वर्षा गायकवाड आक्रमक आहेत, प्रश्न मांडतात, धारावीच्या योजनेला विरोध करतात. फक्त वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे मुंबईतले नेते यांचं परस्परांची पटत नाही, संघटना तयार नाही. त्यामुळे मागच्या वेळेला 20वर जी काँग्रेस आली, 60वरून 20 नगरसेवकांवर, ती आता नक्की काय करेल हा प्रश्न आहे. रवी राजा हे अतिशय संवेदनशील विरोधी पक्षनेते होते काँग्रेसचे, ते भाजपमध्ये चालले गेले. त्यांना पण काँग्रेस थांबवू शकली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वतःच्या शक्तीची जाणीव आहे का, हा एक प्रश्न. दुसरं, काँग्रेसचं जे दलित आणि मुस्लिम हे हक्काचं मतदान आहे, ते हक्काचं मतदान आता काँग्रेसकडेच राहणार आहे की उद्धव ठाकरेंकडे वळणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. मोदी यांना आव्हान दिलेला यशस्वी नेता म्हणून अल्पसंख्याक समाजामध्ये लोकसभा विधानसभेत उद्धव ठाकरेंची प्रतिमा चांगली होती, नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आता ती तशीच आहे का, हा प्रश्न आहे. आणि काँग्रेसला काय वाटायला लागलंय की शिवसेना आणि आपण एकत्र लढलो आणि जर जनतेला काँग्रेसच्या चिन्हावर यंत्र दाबायची सवय लागली तर 2-3 निवडणुकानंतर ते काँग्रेसला विसरून जातील. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला विस्ताराची जर भाषा करायची असेल तर कार्यकर्ते जवळ ठेवणं आवश्यक असतं. ही तळागाळातली निवडणूक आहे. त्यामुळे तो कार्यकर्ता जय होच्या ज्या घोषणा देतो त्याला लढायची संधी देणं आवश्यक आहे. मुस्लिम मतं दुसरीकडे जाऊ नयेत, ती आपल्याकडेच राहावीत आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून काँग्रेसनी वेगळा लढायचा निर्णय घेतलाय. आत्ता तरी त्यात आजपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. पण ही काँग्रेस मुसलमानांची मतं, अल्पसंख्याकांची मतं पडू शकली तर चित्र वेगळं राहील. मग मुंबईत असे किमान 40 वॉर्ड्स आहेत की जिथे मराठी आणि मुस्लिम मतदार एकत्र आला तर निर्णय बदलू शकतो. या 40 वॉर्डात आपण धरू की 80% मराठी ठाकरे ब्रँडला गेला,
20% भाजपला गेला, तरी मुस्लिम अल्पसंख्याक जर काँग्रेसकडे परत गेला तर चित्र वेगळं राहील. काँग्रेसला पण कळतंय की अस्तित्वाची लढाई आहे हम्म. आणि दलित अल्पसंख्याक ही वोट बँक काँग्रेस जर एकत्र ठेवू शकला तर मुंबईत काहीतरी आवाज करायची तरी शक्ती राहील. ती शक्ती टिकणार आहे की नाही हे पण येणाऱ्या काही दिवसात आपल्याला कळणार आहे. शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत, अजित पवारही पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत, त्यामुळे मुंबईच्या राजकारणावर तसा त्यांचा प्रभाव नाही. पण पवार साहेबांनी अल्पसंख्याकांना बरोबर घ्यायचा कायम प्रयत्न केला. अजितदादा पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर संघस्थानावर का जात नाहीत? कारण ते म्हणतात की माझी वैचारिक भूमिका वेगळी आहे. पण नवाब मलिक त्यांचे अध्यक्ष आहेत मुंबईचे, पण ते अल्पसंख्याकांची मतं किती खेचून येतात त्याबद्दल आत्ता तरी काही सांगता येत नाही. ते काँग्रेसकडे जर परत गेले मुसलमान अल्पसंख्याक तर मोठा फटका शिवसेना उद्धव ठाकरे यांना बसायची शक्यता आहे. मॅम, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना की या निवडणुकीवरून म्हणजे एकंदरीत MMR रिजनचं आणि त्यासोबतच मुंबईचं भविष्य किती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण आपण पाहतोय की काही महानगरपालिकांमध्ये 2015 पासून निवडणुका झालेल्या नाही, तर काहींमध्ये 2017 पासून. अशा वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी असणं फार महत्त्वाचं ठरतं. तर या सगळ्या निवडणुकीचा एकंदरीत मुंबईच्या भविष्यावर, MMR रिजनच्या भविष्यावर आणि या दोन्हीचा महाराष्ट्राच्या भविष्यावर कसा परिणाम होईल? एकतर ना महाराष्ट्रात जे काय झालं त्याला जनता कंटाळली, त्यामुळे जनतेला आता राजकारणात रस राहिलेला नाही. ही शेवटची निवडणूक आहे, येत्या मालिकेतली महापालिका. त्यामुळे लोक मतदानाला जास्तीत जास्त प्रमाणात कसे बाहेर पडतील हे राजकीय पक्षांसमोरचं आव्हान ठरणार आहे. ज्या पक्षाकडे यंत्रणा असेल तो पक्ष मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी ठरतो. जनता काहीतरी मागतीये आणि ते जे मागतीये ते बिजली सडक पाणी आहे पूर्वीचं. आता जनतेला सुविधा हव्या आहेत, बगीचे हवे आहेत, त्यानंतर शांत जागा हव्या आहेत जिथे जाता येईल. वाहतूक जी खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या नगरांचा, त्या वाहतूक समस्येतनं सुटका हवी आहे. उत्तम हवा हवी आहे श्वास घ्यायला. इतकं बांधकाम चालू आहे की श्वास पण नीट घेता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पूर्वी राजकीय नेते मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढरं करू शकली होती आपल्याला. आता मला नागरिक म्हणून मला काही गोष्टी गरजेच्या आहेत हे मला कळायला लागलं आहे. म्हणून नागरिक ताबडतोब फोन करायला लागले आहेत की हवेची गुणवत्ता वाईट आहे, आमचं दिल्ली करू नका, कन्स्ट्रक्शन रात्री करू नका. हा जो ॲस्पिरेशनल क्लास आहे जनतेचा, त्याची काळजी घेण्याचं भान राजकीय पक्षांना आलं आहे. भारतीय जनता पक्षाला ते भलतंच आलेलं आहे. त्यामुळे काय होतं, नागरिकांना सोयीसुविधा दिल्या जातात. रनिंग ट्रॅक करणं, बहुतेक मुंबईतल्या वॉर्डांमध्ये आजकाल जॉगिंग ट्रॅक झालेला आहे. त्यानंतर एक छोटा का होईना बगीचा झाला आहे. लहान मुलांसाठी प्लास्टिकच्या घसरगुंड्या आणायला सुरुवात झाली आहे. हे सगळं दाखवण्याचं चित्र आहे, पण तरी ते दाखवायची गरज आहे हे नेत्यांना कळायला लागलेलं आहे. त्यासाठी जी साठगाठ असते बांधकाम व्यावसायिक, नेते आणि अधिकारी, त्यांना तरी कशाला बाजूला ठेवा, ती त्यातनं काही अर्थकारण करतही असेल, पण नागरिकांना उत्तम जीवनाची हमी द्यायची गरज आहे हे राजकीय पक्षाला कळलेलं आहे. भारतीय जनता पक्ष हा शहरी तोंडावळा असलेला पक्ष आहे, त्यांना हे उत्तमरित्या कळलं आहे. त्यामुळे यावेळेला निदान मुंबईचे प्रश्न अजेंड्यावर तरी येतील. अख्ख्या MMR रिजनला लोक काम करायला जावंच लागतं हे कळतं. लोकल बंद झाल्या तरी मुंबईकर जातात. असं म्हणतात की जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा शेअर बाजार कोसळला, पण जे प्रेत पडलं होतं त्या प्रेताबद्दल संवेदना दाखवत मुंबईकर कामाला गेला आणि त्यांनी शेअर बाजार दुसऱ्या दिवशी चालू केला. आता हे स्पिरिट ऑफ मुंबई आहे की मुंबईकरांची अगतिकता आहे हा वेगळा मुद्दा आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांना उत्तम जीवन देण्यासाठी प्रत्येक पक्ष काम करतोय. नागपूरहून आलेल्या नितीन गडकरींनी 55 उड्डाणपूल बांधले. ते आता म्हणजे गरजेला पुरेसे नाहीत, पण कोस्टल रोड बांधणं, त्यानंतर ज्याप्रमाणे विरारपर्यंत हा जो कॉरिडॉर आहे तो न्यायचा प्रयत्न जो होतोय, त्यामुळे या सरकारला मुंबईकरांच्या भल्याशी आपलं नातं आहे हे सांगायची तरी गरज वाटते. ते कितपत यशस्वी होणार आहेत प्रकल्प, कसे पूर्ण होणार आहेत, समृद्धी पाहता पाहता पूर्ण झाला,
मुंबईचा मेकओव्हर असाच यशस्वी होणार आहे का, हा प्रश्न आहे. पण आता मुंबईचं शांघाय, मुंबईचं सिंगापूर अशा फसव्या घोषणा न करता खरंच काहीतरी डोळ्यांनी दिसायला लागलेलं आहे. हे डोळ्यांनी जे दिसतंय ते जर मध्यमवर्गीयाला, निम्न मध्यमवर्गीयाला आवडलं तर भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ होईल. आणि या सुधारणांचा मला काहीच फायदा होत नाही आहे असं वाटणारा वर्ग जर मोठा असेल तर लोकसभेप्रमाणे त्याचं प्रतिबिंब मतपेटीत पडेल. पण सत्ताधारी शहाणे झालेले आहेत लोकसभेच्या प्रयोगानंतर. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार बाहेर यावेत, ते कुठेतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्र यावेत. मोदींचं जे हिंदुत्व आहे ते दुहेरी आहे. एकीकडे विकास आणि एकीकडे हम एक है तो सेफ आहे अशा नाऱ्याचं एकत्रीकरण करायचा प्रयत्न होईल. मुंबईची निवडणूक, MMRची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा पक्ष फारशी चूक करत नाही, पण या पक्षासमोर मराठी माणसाच्या गळ्यातला आजवरच्या ताईत असलेल्या ठाकरे ब्रँडचं आव्हान उभं झालंय. ठाकरे संपतील की काय असं शिंदे गेल्यानंतर वाटायला लागलं होतं. तसं झालं नाही. लोकसभेत त्यांनी चांगली मतं मिळवली. आजही उद्धव ठाकरे जर उत्तम संख्येत, लक्षणीय संख्येत नगरसेवक निवडून आणू शकले तर ते मुंबईतली ताकद राहतील. पण मुंबईतला आवाज नक्की कोणाचा? परप्रांतीयांचा, तेही मुंबई शहरात विकासात भर घालतायत, की भूमिपुत्रांचा? हा प्रश्न नको तेवढा यावेळेला महत्त्वाचा झाला. मॅम, आपले खूप खूप आभार. मुंबई आणि MMR रिजनबद्दल आणि तिथल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीबद्दल आपण खूप सविस्तरपणे उलगडून सांगितलं. अशाच प्रकारच्या चर्चा पुन्हा एकदा करायला आवडतील, पण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.